प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांचं स्वागत करतो, महिमा देतो प्रभूला। पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देव काम करत आहे, परिवर्तन करणं, परिस्थिती बदलणं, प्रश्नाची उकल करणं हा देवाचा स्वभाव आहे। असं होत नाही की आम्ही देवाकडे आलो, प्रार्थना केली, आमचा समय खर्च केला आणि आमचा वेळ वाया गेला, असं कधीच होत नाही। जेवढे लोक परमेश्वराच्या घरामध्ये आले त्यांनी आपला समय प्रभूला दिला। प्रभू अद्भुते केल्याशिवाय राहत नाही। अद्भुते कोणीतरी एका बहिणीनं परवा मला फोन केला आणि सांगितलं 4 तोळ्याचं गळ्यातलं गायब झालं, 4 तोळ्याचं सोनं। ते एवढ्या साक्षी ऐकतात की बऱ्याच वेळा ते गायब झालं आणि त्यांनी देवाने त्यांना परत मिळवून दिलं। आणि मग त्याने परत फोन केला की 4 तोळ्याचं माझं मंगळसूत्र गायब झालंय, चोरीला गेलंय, चोरानं परत आणून द्यावं। मग मी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 4 तोळ्याचं मंगळसूत्र परत मिळालं। लक्षात घ्या, देवासाठी कोणतीच गोष्ट कठीण नाही। कधीच हानी आणि नुकसान होणार नाही, कधीच नाही। परंतु प्रश्न असा आहे की तुमचा देवावर किती विश्वास आहे। देवावरचा तुमचा विश्वास तितका मजबूत असणं गरजेचं आहे। असं शास्त्रात लिहिलं, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्यानं मला नाशाच्या खाचेतनं, नाशाची खास तर आहे, दलदलीचा चिखल आहे, परंतु वाट पाहणं आणि त्याला आवाज देणं तितकंच महत्वाचं आहे। आवाज दिला नाही तर पोचणार तरी कसा। काल एका वसईच्या तरुण मुलीचा पण फोन आला, म्हटली पास्टर लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरी शोधून शोधून हैराण झाले, शेवटी प्रार्थना करायला तुम्हाला सांगितलं आणि प्रभूनं अद्भुत रीतीनं वसईमध्ये मीटिंगला तुम्ही आला, त्या मीटिंगमध्ये तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर देवाने एक चांगला जॉब मला दिला आणि मी आता ठरवलंय जो पहिला पगार येणार आहे तो तुमच्या चर्चच्या बांधकामासाठी देणार आहे। आणि ती एवढं बोलून थांबली नाही, तर ती म्हटली की माझी इच्छा आहे की ॲटलिस्ट 1 लाख रुपये तुमच्या चर्चला द्यावेत। लक्षात ठेवा, पैसा हा इतका मोठा विषय नाही जितका विश्वास आहे। लक्षात ठेवा, विश्वास दर्शील तर देवाचं गौरव पाहशील। समस्या विश्वासाच्या निगडीत आहे। ज्या दिवशी तुमचा विश्वास देवावरचा मजबूत होतो तोच दिवस तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो। आपण ज्यावेळेस बारामतीला गेलो, एका फॅमिलीने आपल्याला जेवायला बोलवलं होतं नाही का, मग आपण जाण्याचं टाळत होतो की उशीर होईल, रात्री 12 वाजतील, शेवटी आपल्याला 2-2:30 वाजलेच घरी जायला। परंतु देवाची इच्छा होती की त्या परिवारात आपण जावं, कारण जिथं पाहतो एलियाचं पाऊल ज्या घरामध्ये पडलं आणि त्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीला मुलगा नव्हता, देवानं तिला मुलगा दिला। देवाच्या लोकांना माहिती आहे, सेवकाचे पाय जर घरामध्ये आले तर देव काही ना काहीतरी आशीर्वाद देतो। मग त्यांच्या मुलाला फॉरेनला जायचं होतं, ते तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना केली, पासपोर्ट आला, व्हिसा आला, परंतु 6 महिन्यापासून त्या कंपनीचं जे कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे होतं एकमेकाशी, की जो मुलगा तुम्ही पाठवणार आहात आणि मग त्याची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था कोण करणार, तुमचं तुम्ही करा, आमचं आम्ही करतो, याच्यामध्ये तो मुलगा गांगरून गेला। तो म्हटला आता व्हिसा पासपोर्ट त्याची मुदत संपण्याच्या अगोदर मला जायला पाहिजे। परंतु आम्ही तिथे जाऊन आलो होतो, त्यांचं खाऊन पण आलो होतो नाही का, बिर्याणी वगैरे खाऊन आलतो आपण सगळं, आणि आम्हाला टेन्शन आलं की आता देवा जाऊन तिथं खाऊन आलो, आता चमत्कार तर घडायला पाहिजे। मग त्यांचा फोन आला, मला वाटतं 10-12 दिवसाखाली फोन आला की पास्टर सगळं तयार आहे, तिकीट पण आलंय, सगळं झालेलं आहे, आता जाण्यासाठी अडचण आहे, त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, 6 महिने झालं ते काय नीट व्हायला तयार नाही। आणि मग मी प्रार्थना केली, म्हटलं देवा तू तुझ्या लोकांना हताश निराश करणार नाही, तुझ्या लोकांचं सहाय्य कर, अशी प्रार्थना केली। आणि आज सकाळी त्याचा फोन आला, आज चाललोय परदेशामध्ये, फॉरेनला चाललोय, पास्टर येताना तुम्हाला काय घेऊन येऊ? म्हटलं काय घेऊ नको, तू सुरक्षित ये। हा, कारण देवानं सगळं काही मला भरपूर दिलेलं आहे, मला काय लागतं ते देव झोपेत पुरवतो। देव उत्तमातलं उत्तम देणारा, आमचं जीवन प्रार्थना बनलं पाहिजे, फक्त प्रार्थना करणं आमचं जीवन असावं। लोकांना आशा वाटली पाहिजे आमच्याकडे बघितल्यावर। बदलापूरच्या बहिणीचं आज सकाळी तिने पाठवलं, ती म्हटली की धन्य तुमची मंडळी की त्या मंडळीमध्ये तुम्ही आहात। आणि शेवटी ती काय म्हणते माहिती का, देवाजवळ प्रार्थना करते की देवा एकदा तरी सेवकाचे पाय आमच्या घराला लागू दे,
तुम्ही आमच्या घरात यावं, हे स्वप्न मी देवाकडे पाहत आहे की तुमचे पाय आमच्या घराला लागावे. हे का तुम्हाला सांगतो माहिती का? प्रभू महान आहे. आमेन. आमच्याकडे काही नाही, पण आमच्याकडे येशू आहे. जे पेत्र म्हणतो ना, सोनं रूप काही नाही. लोक काहीतरी कुणीतरी द्यावं या उद्देशानं बोलवतात, पण जगामध्ये तुम्हाला आणि मला लोक बोलवण्याचं कारण काय? तुमच्यामध्ये येशू आहे. आमेन. तो म्हटलं माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. आमच्याकडे पण काही नाहीये, पण आहे ते खूप भारी आहे ना. ती जगातलं सगळ्यात भारी आहे. ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे येशू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून आमचं बरं कशामध्ये होणार आहे हे आम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात बरं व्हायला पाहिजे, आमच्या लेकरांचं बरं व्हायला पाहिजे, बायकोचं बरं व्हायला पाहिजे, मुलाचं बरं व्हायला पाहिजे, मुलीचं बरं व्हायला पाहिजे. सगळ्याला आपलं बरं करून घ्यायचं आहे. मग बरं करून घेण्यासाठी प्रत्येक जण आपापला मार्ग तपासत असतो. कशानं बरं होणार आहे? अहो नोकरीत सुद्धा बघा ना, त्याच्यात 10 वेळा तपासतात. तिथं गेल्यावर फायदा काय आहे? रिटायरमेंट नंतर पेन्शन आहे का? त्यांच्याकडनं घर मिळणार आहे का? किती आणि आमच्यासाठी आणि कशा पद्धतीनं रिटायरमेंट नंतर पैसे मिळतील? आम्ही सगळीकडे बरं तपासत असतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये तुमचं बरं करणारं कोणीच नाहीये. पण पवित्र शास्त्रामध्ये आमचं बरं व्हावं, आमचं बरं व्हावं. पा प्रत्येक जण एकमेकाला भेटल्यावर एकच शब्द बोलतो, काय हो? बरं आहे. बरं आहे का? आणि आम्ही व्यक्ती बघून उत्तर देत असतो बरं का. समोरच्या व्यक्तीला माझ्या उत्तरानं कशा पद्धतीची रिॲक्शन होईल आणि मग आमचं पण टोमण्यासारखं बोलणं असतं. मला काय धाड भरली, ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती त्या व्यक्तीचा रोख काय आहे. त्याची अपेक्षा काय की तुम्ही कुठंतरी प्रॉब्लेम मध्ये असावं. मग तुम्ही पुष्कळ प्रयत्न करता तुमचं बरं व्हावं, तुमच्या लेकरांचं बरं व्हावं, तुमच्या कुटुंबाचं बरं व्हावं. परंतु आज माझं बरं कसं होणार आहे या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं आहे. काय प्रश्नाचं उत्तर आहे? माझं बरं कसं होणार. सगळ्याला आपलं बरं करून घ्यायचं आहे. म्हणतात नाही का, या पोराचे एकदा 2चे 4 हात झाले, याचं काय होईल? कुठलं बरं होतंय हो? मुलीचे आणि तिचं एक घर तिला मिळवून दिलं, तिचं बरं झालं. मग पुन्हा तिच्याकडे प्रश्न आहेत, पुन्हा तिच्याकडे अडचणी आहेत, पुन्हा तिच्याकडे समस्या आहेत. मग बरं होणार तरी कसं? यशाचं पुस्तक 48वा अध्याय आणि त्याची 17 पासून 19 पर्यंतची वचनं. यशाचं पुस्तक 48वा अध्याय 17 ते 19 वचनं. परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे त्याने तुला नेतो, त्या मार्गाने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते. मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती. तुझा वंश रेती इतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणान इतके असते. त्याचं नाव मजसमोरून उच्छेद पावलं नसतं. तो तुझं बरं होण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगत आहे. पा बरं मी तुमचं करत नाही, बरं तुमचे आई वडील तुमचे करत नाही, बरं तुमचा नवरा तुमचं करत नाही, बरं जिथं तुम्ही काम करता ते लोक करत नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणातनं वाईट अनुभव येणार आहे. घरात पण तुम्हाला वाईट अनुभव येणार आहे. घरातल्या लोकांशी ज्या पद्धतीचं वर्तन तुमच्या बरोबर आहे आणि त्याच्यानं तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही म्हणता बरं नाही झालं. तुम्ही कष्ट केले, बरं होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, तरी पण तुमचं बरं झालं नाही. कारण तुम्ही जो मार्ग तपासला, ज्या मार्गाने तुम्ही गेला, तो मार्ग बरं होण्याचा मार्ग नाहीये. नामीनं ज्या पद्धतीने आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्या देशामध्ये दुष्काळ पडला, बेथलेहेम यहूदामध्ये दुष्काळ पडला, आपल्या परिवाराचं बरं करावं म्हणून तिने बेथलेहेम यहूदा सोडला, पण तिचं बरं नाही झालं. तिची मुलं मेली, तिचा नवरा मरून गेला.
कारण ज्या मार्गाने ती गेली तो मार्ग बरं करणारा मार्ग नाहीये. पण प्रभू आज काय सांगतो, तुझं बरं झालं असतं. वाचा बरं वचन. परमेश्वर तुझा उद्धार करता, परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर, ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो. पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये तुमचं हित आहे, ज्याच्यानं तुमचं बरं होणार आहे, आणि ते बरं होण्याचा मार्ग काय, तर प्रभूचं शिक्षण, देवाच्या वचनाचं शिक्षण. ऐका, जर तुमचं खरंच बरं व्हायला पाहिजे ना, बऱ्याचा अनुभव तुम्हाला व्यक्तिशः आलं पाहिजे, तुमचं शरीर बरं व्हायला पाहिजे, तुमच्या बिझनेसला बरं करायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं, पुष्कळांच्या जीवनामध्ये फेल्युअर आहे, अपयश आहे. लांबून लांबून लोक देवाकडे वळत आहेत, प्रभूकडे येतात. कारण काय? आज आपल्याकडे कोल्हापूरवरून सुद्धा लोक आले. कशासाठी आले ते? त्या आंटी त्यांची, ते म्हटलं की मी आणि कॅन्सरने पीडित होते, प्रभूनं मला बरं केलं, परंतु माझी अंतिम इच्छा होती की एकदा तरी मला शिलोडच्या चर्चमध्ये जाऊन बसायचंय. आजारीत बरं का त्या, आणि तिकडून तेवढ्या लांबून प्रवास करून या ठिकाणात आल्या. कशासाठी? त्यांना इथं आहे कोण, खुर्च्या आहेत, इथं आहे काय साऊंड सिस्टम आहे, हे नाही बरं करणार. मग कोण बरं करणार आहे? शिक्षण, प्रभूचं शिक्षण, वचन. बायबल सांगतं, मी माझं वचन पाठवून तुला बरं करेल. हे शिक्षण आहे बरं का, जी तुम्हाला बरं करणार आहे, तुमची परिस्थिती बरी करणार आहे. आणि ते कोण आहे? प्रभूचं शिक्षण. आणि देवाला वाटतं की त्याच्या लोकांनी वचनाचं शिक्षण घ्यावं. लक्षात ठेवा, हे वचनामध्ये, शिक्षणामध्ये ताकद आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभूचं वचन शिकता, प्रभूच्या वचनापुढे आपली मान तुकवता, त्याला म्हणता की प्रभू तू बोलतोस आणि त्या पद्धतीने मी करायला तयार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा प्रभूनं लोकांना बरं करण्याचं ठरवलं ना, तेव्हा तेव्हा त्यांना काहीतरी शिकवलेलं आहे. रानामध्ये इस्रायल लोकांना त्यानं मिस्रातनं काढलं, रानामध्ये घेऊन चालला, पण प्रभूला माहितीये यांना मला तृप्त करायचंय. मग त्यांनी आज्ञा दिली. काय आज्ञा दिली माहिती का? सकाळी उठून जेवढा लागतो एक दिवसापुरता तेवढाच मानना जमा करायचा, 2 दिवसाचा मानना नाही जमा करायचा. आज्ञा त्यांना देऊन ठेवली. तुम्हाला वाटतं ना पोटाला खायला मिळावं, मग तुम्ही माझ्यावरती विसंबून राहावं. शिक्षण मी तुम्हाला देणार आहे. काय शिक्षण आहे? सकाळी उठायचं, जेवढं लागतं तेवढंच जमा करायचं. काही लोकांना ते जास्तीचं हे कशासाठी घ्यायचं, आणि तो म्हणतोय आपण 2 दिवसाचं घेऊन ठेवू, आणि त्यांनी 2 दिवसाचा जमा केला. देव तो देव आहे. त्याचं शिक्षण नाकारणाऱ्या लोकांसाठी समस्या निर्माण करतो. त्याच्यामध्ये झाली बॅक्टेरिया, त्याला लागले किडे. आता विचार करा, ज्यावेळेस त्याच्या त्या मान्याला किडे लागले तर घरामध्ये आली दुर्गंधी. म्हणजे बरं झालं का वाईट झालं? म्हणजे शिक्षण घेणाऱ्या लोकांचं बरं होतं. शिक्षण घेणाऱ्या लोकांचं. मग अशी लिडिंग करतात ती म्हटली नाही का महिमा, दगडी 6 रांजण देवानं भरून ठेवले. आता येशू चमत्कार करणारच होता. चमत्कार करताना आणि त्यानं कशाला सांगितलं, रांजण रिकामी करा, ते पाण्यानं भरा. चमत्कार तर आपोआप घडायला पाहिजे. खडकावरती काठी मारली, मोशेला सांगितलं काठी खडकावरती मार, खडकातनं पाणी निघलं. आता येशूला तसं पण करता आलं असतं. तो गेला असता, रांजणात डोकावलं असतं, आपोआप भसभस भसभस पाणीवर आलं असतं, आणि मग त्या ठिकाणामध्ये चमत्कार घडला असता. पण शिक्षण द्यायचंय त्यांना, पाहायचंय. काना गावात जर पहिला चमत्कार घडायला पाहिजे तर त्यांना शिकवायचंय, मी सांगतो तसं तुम्हाला करायचंय. लक्षात घ्या, कसं बरं होणार आहे ते. म्हटले दगडी, आम्ही पाहतो मरियेकडे गेले आणि मरियेला सांगतात द्राक्षरस संपला. मरिया त्यांना येशूकडे घेऊन येते, आणि येशूनं काय शिक्षण दिलं? बाई तुझा माझा काय संबंध? काय संबंध आहे? मला मध्यस्थ नको आहे, तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे यायला पाहिजे. कोणी मध्यस्थ करू शकत नाही तुमच्या घरासाठी. शिक्षण, देवाच्या वचनाचं शिक्षण. जर तुमचं देवाच्या वचनावर प्रेम आहे, शिक्षण तुम्ही स्वीकारत आहात, प्रभूच्या वचनाला तुम्ही आणि बांधले गेलेले आहात, प्रभू जे शिकवतो ते तुम्ही तंतोतंत पाळता. ऐका, कशाने बरं होणार आहे? जे शिक्षण तुम्हाला मिळतं ना ते तुम्ही स्वीकारता, आणि तिथं बरं होण्याची प्रोसेस सुरू होती. शिक्षण घेतल्या बरं का. तुम्हाला वाटतं की नाही 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पहा. ते शिक्षण तुम्ही घेतलं, आणि मग तुमची पावलं देवाच्या घराकडे चालायला सुरुवात होती.
तुम्ही रविवारी घरामध्ये बसत नाही, तुम्ही देवाच्या मंदिराकडे येता. आणि इकडं देवाच्या मंदिरात येण्यासाठी आता प्रभूला असं पण सांगता आलं पाहिजे ना, काही नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये बसा, गुगल मीटवर तुम्हाला मस्त मिळेल, काय जायची गरज नाही. पुष्कळ लोक सांगतात आता आम्ही चर्चला जायचं बंद केलं. मला सांगतात फोन करून, फळक साहेब देवाचे आभार. म्हणलं का? आम्ही चर्च बंद केलं, आता आम्ही तुमचंच ऐकतो. कौतुक करू नका, गप बसा, गपचूप चर्चला जा. हे कुणासाठी सुविधा आहे? ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी सुविधा आहे. राजा असताना सुद्धा तो म्हणतो ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यावेळेस माझ्या मनाला मोठा आनंद झाला, म्हणून देवाने त्याचं बरं केलं. बरं तुमचं होणारच नाही तसं, किती पण तुम्ही तुमच्या डोक्याच्या भ्रामक कल्पनेमध्ये राहा, माझं बरं झालं नाही होत बरं. कोणाचं घरामध्ये बसून होणार नाही. तुम्हाला तिथं शिक्षण घेऊन तंत पाळ. म्हणून म्हटलं रांजण रिकामी करा आणि म्हटलं आता पाण्यानं भरा. पाहिलं त्याने ऐकतात का नाही, शिक्षण घेतात का नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारची का कू न करता ज्या लग्नामधला रसच निघून चाललेला होता, त्या लग्नाची चर्चा होणार होती, त्या लग्नामध्ये लोक त्या फॅमिलीला, त्या कुटुंबाला दोषी ठरवणार होते. आपले सोलापूरचे लोक असते तर म्हणले असते ऐपत नाही तर कशाला बोलवायचं एवढ्याला, नाही का, जेवणच पुरलं नाही. आणि मग तिथे चर्चा. बघितलं 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 काही काही लोक तर आणून दा संपला द्राक्षरस, आमटीत पाणी. आता बरं करणारी एकच व्यक्ती मंडपात आहे, त्याचं नाव येशू आहे. त्याच्याकडे जाऊया, त्याच्याकडे जाऊया. त्याच्या आईने सांगितलं बाबा माझं ऐकत नाही, हा जे काही सांगेल. काय सांगतो म्हणून तर आम्ही पाहतो येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये आईचा हात सोडला, मंदिरात जाऊन रागावली आणि आतमध्ये निरोप पाठवला. कोणतरी आलो, तुमची आई बाहेर फार चिडली, संतापली, रागावली ती. त्यानं तिकडून त्याला निरोप पाठवला, जाऊन सांग कोण माझी आई कोण माझा भाऊ. जे देवाचं वचन ऐकतात आणि शिकतात तीच माझी आई आणि तेच माझे भाऊ आहेत. असं नाही तुमचं बरं होणार, तुम्हाला वचन शिकावंच लागणार आहे. त्या वचनाच्या द्वारे शिकणं म्हणजे आत्मसात करून घेतलेलं आहे. देवाचं वचन जे तुम्ही ऐकत आहात त्याचं लागूकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, मग तुमचं बरं होणार आहे. आता ते 17 वचन, परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो. काय करतो परमेश्वर? शिकवतो. जे तुमच्यासाठी हितकारक आहे. लक्षात ठेवा, जे प्रभूचं प्रत्येक आज्ञा आहे ना, त्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू नका. हितकारक आहे, त्याच्यानं तुमच्या परिवाराचं कल्याण आहे, त्यानं तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. काही आज्ञा तुम्हाला पाळणं कठीण जात आहे, जसं शिष्य पण म्हटले, ह्या कठीण आज्ञा कोण पाळणार आहे, कोण स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. देवाचे प्रिय लोक, शिक्षण कठीण असलं तरी ते हितकारक आहे, ते घ्यावंच लागतं, त्याच्यानं तुमचं बरं होणार आहे. आम्हाला असं वाटतं की साधारण वचन असावं, साधारण चर्च असावं, जाऊन बसायचं, आराधना करायची, पालकांना जास्त बोलू नये, आम्ही जास्त ऐकू नये, आहे की नाही. बऱ्याच चर्चेसमध्ये चिठ्ठी पाडू, बस 15 मिनिटं किती बोलता, तुमचं तोंड दुखत नाही का. आणि काय काय एवढ्या वेळ कशाला नाही, देवाला तर त्रास. देवाला कुठला त्रास होत नाही, देवाला तुम्ही मंदिरात नसल्यावर त्रास होतो, कारण त्याला असं वाटतं मी यांना शिकवतो का ते डोक्यात घेत नाही. हे हितकारक आहे, त्याच्या मंदिरामध्ये तुम्ही असणार. दावीद उगीच प्रार्थना करत नाही, मी परमेश्वर जो एक वरदान मागितलं ते की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. उगीच नाही त्याची प्रार्थना, त्याला माहितीये माझं हित कुठे देवाच्या मंदिरामध्ये आहे. ते तुमच्यासाठी हितकारक आहे, तुमची बरं करणारी ती गोष्ट आहे. जगात जाल ना, जग फसवणार आहे, ठकवणार आहे. जगात गेले ते सगळ्यांचा नाश झाला, उद्ध्वस्त झाले. कित्येक लोकांची घरं गेली, प्रॉपर्टी गेली, गुंतवलेला पैसा ते पण ते उद्ध्वस्त झाले. पण तुम्ही देवाच्या घरात आहे, तुम्ही उद्ध्वस्त नाही झाला. मी तुम्हाला पाहिलं,
तुम्ही आहे त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर आला का तर देवानं तुमचं बरं केलेलं आहे. आमेन. देवानं तुमचं बरं केलं, कोणी नाही बरं केलं. जगात तुम्ही पहा, तुमच्या परिचयाचे असंख्य लोक जगामध्ये आहेत, ते उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांनी नाही देवाला कधी वेळ दिला, पण तुम्ही देवाला वेळ दिला, तुमच्या परिवारानं देवाला वेळ दिला. त्याचा परिणाम काय झाला? शास्त्र सांगतं मी तुमचं बरं करावं याच्यासाठी मी तुम्हाला शिक्षण दिलं. दुसरी गोष्ट वाचा 17 वचन. परमेश्वर तुझा उद्धार करता, परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. काय करतो? बरं होण्यासाठी देव दाखवतो, त्या मार्गाने गेलं पाहिजे. आमेन. कधी कधी आम्ही देव एका मार्गाने दाखवतो, आम्ही दुसऱ्या मार्गाने जातो. मला देवानं सांगितलं बलाकाच्या बरोबर जाऊ नको, त्या मार्गाने तू गेल्यावर तुझं चांगलं होणार नाही. पण आम्ही पाहतो बलाम जो संदेश आहे तो बलाकाच्या मार्गाने गेला, बलाक सांगतो त्या दिशेने गेला. परिणाम काय झाला? देवदूत हातामध्ये तलवार घेऊन थांबला. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, गाढवानं देवदूत पाहिला पण संदेष्टा मात्र त्याच्या डोळ्यावरती एक प्रकारची झापड, त्याला मार्ग दिसेना. अजून जगाच्या इतिहासामध्ये गाढव कधी बोललं नाही, पण त्या दिवशी गाढव बोललं तरी संदेष्टाचे डोळे उघडले नाहीत. त्याने हा पण प्रश्न केला नाही, अरे गाढवात कशी काय वाचा आली? काहीतरी परिस्थिती बदललेली आहे. आजपर्यंत गाढव कधी बोललो नाही आणि आता गाढव माझ्याशी बोलायला लागलं. लक्षात ठेवा, देव मार्ग दाखवताना कधी कधी गाढवांच्या द्वारे पण मार्ग दाखवतो. विद्वानांच्या द्वारे नाही दाखवणार. विद्वान तर संदेश होता, त्याला देवाच्या वचनाचं ज्ञान होतं, पण तो मार्ग भटकला. परिणाम काय झाला? शास्त्र सांगतं ज्या मार्गाने त्याला जायचं होतं देव वारंवार त्याला सांगत होता. सांगितलं देवानं, अरे आता बलाक राजा जो होता तो राजा काय कशासाठी बलाम संदेशाला घेऊन चालला होता? माझ्या वतीनं इस्रायल लोकांना शाप दे. हे त्याला स्पष्ट होतं. तो काही घरामध्ये तू ये, मी तुला पाहुणचार करतो, आपण चहा पोहे खाऊ, कांदा पोहे खाऊ, मग तू घरी जा आणि मग परत गेल्यावर मला पत्र व्यवहार कर, कसं काय माझी कांदा पोहे. त्याला नाही तो बोलवलं. कशाला बोलवलं? माझ्या वतीने इस्रायल लोकांना शाप दे. हा देवाच्या लोकांचा मार्ग तर नाहीच आहे. कोण इस्रायल लोकांना शाप देणार आहे? शास्त्रात असं लिहिलं, जो कोणी इस्रायलाला शाप दिल तो शापी. मग कुठल्या मार्गाने तू चाललाय? अरे बलाक सांगतो माझ्या लोकांना शाप दे आणि तुम्ही म्हणता बलाम संदेष्टा काय म्हणतो? नाही, मी फक्त त्याच्या बरोबर जाईल. अरे हा मार्ग नाहीच आहे. दे म्हटलं जा, तुला जायचं तर. निराशेनं देवानं त्याला पाठवून दिला, हा काही माझा ऐकत नाही, जा म्हटला. जा म्हटला तरी सुद्धा देव चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही. असं लिहिलंय. काय लिहिलं वाचा बरं. मी तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे. देवाचं किती प्रेम हो आमच्यावरती. ज्या मार्गानं तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. काय करतो तो? म्हणतो मी तुला फटके मारेल, जखमी करेल, गाढवाला वाचा देईल, तुझे पाय त्या भिंतीला आपटून तुला जखमी करेल, पण तरी मी तुला सोडणार नाही. का? कारण मला तुझं बरं करायचंय. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, कधी कधी तुमचं बरं करण्याच्या टप्प्यामध्ये तुम्ही जखमी झालेला असाल, खर्चटलेला असेल, तुम्ही परिस्थितीचं विश्लेषण करत असताना देवाला प्रश्न करत असाल, प्रभू हा अनुभव का? त्याचं उत्तर तो सांगतो, मला तुला बऱ्याच्या मार्गाने न्यायचंय. या मार्गाने तू चालला तो मार्ग चुकीचा मार्ग आहे. तो तुला पसंत पडतो, ती तुझ्या बुद्धीनं, आणि लुसिफर तुला त्या मार्गाने नेत आहे. कान देऊ नाही का? लुसिफरला, सैतानाला कधीच वाटत नाही तुम्ही देवाच्या मार्गाने चालावं, तुमचं वाईट व्हावं. सुरुवातीला तुम्हाला सगळं बरं वाटतं. एदेन बागेमध्ये असताना सैतानाला कधीच वाटलं नाही या सुंदर बागेमध्ये आदाम आणि हवा यांचं वास्तव्य असावं. त्याला ठाऊक होतं, मी तर आनंदाच्या ठिकाणामध्ये राहणारा मी लुसिफर होतो. माझं श्रेय, माझं गौरव या मानवाला मी का द्यावं? मग त्यानं चुकीचा मार्ग दाखवला, त्यानं फळ दाखवलं, आणि तो काय म्हटलं माहिती का? तुम्ही फळ खाल्ल्यावर देवासारखं बनाल, तुम्ही मरणार नाही, निश्चित ते मेले नाहीत. पण ते जगणं तरी काय, ज्या जगण्यामध्ये देवच नाही हो.
देवाची भेटच होत नाही, परमेश्वरच तुम्हाला भेटत नाही, त्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? जर प्रभूचं दर्शन तुम्हाला नाही, प्रभूचं सानिध्य तुम्हाला नाही, कारण देवाच्या सानिध्यानं मनुष्य आनंदित बनतो, देवाच्या सानिध्यानं मनुष्यामध्ये शांती येते, देवाच्या सानिध्यानं त्याच्यामध्ये आरोग्य राहतं, देवाच्या सानिध्यानं सगळ्या चिंता दूर होतात. त्याला देवाच्या सानिध्याची गरज आहे. काय जगणं आहे, त्या जगण्यामध्ये देव आमच्या बरोबर नाही. लुसिफर सांगतो तुम्हाला, या मार्गाने जाऊ नका, हे फळ तुम्ही खा, देवाची आज्ञा मोडा. का देऊ नये का? देवाच्या आज्ञेचं मोडणं तुमच्या हातून कधीच घडू नये. नाही बरं होणार आपलं कधी. जर मी देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललो तर मला जगात त्रास भोगावाच लागणार आहे. इतकं सोपं नाही देवाच्या मार्गामध्ये चालणं, पण ते सगळ्यात भारी आहे देवाच्या मार्गामध्ये चालणं. सगळ्यात भारी आहे प्रियानो. मला परवा नागपूरहून एक फोन आला होता. एक सिस्टर सारख्या मला फोन करायच्या नागपूरवरून. त्यांचा मुलगा अतिशय डिप्रेशन मध्ये होता. त्या मुलाला खूप कर्ज झालं होतं आणि तो सावकार ज्या व्यक्तीकडनं त्यानं कर्ज घेतलेलं होतं, तो व्यक्ती त्याला टॉर्चर करत होता. तुझ्यावरती आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. आणि समाजामध्ये त्याचं चांगली जागा, स्थान होतं. घाबरून गेले. आणि त्यावेळेस त्या सिस्टरने सांगितलं की माझा मुलगा, त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार आहेत. कसं त्याच्यासाठी प्रार्थना करा. मुलगा काय करेल सांगता येत नाही, पण तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. सिंहाचं तोंड बंद करतो देव, तसं त्याचं तोंड बंद करेल. मग त्याच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून विसरून गेलो. त्यानंतर पुन्हा त्यांचा मला वाटतं 6-7 महिन्यांनी काल परवा काहीतरी फोन आला होता. ते म्हटले, अहो त्यावेळेस तिची प्रार्थना तुम्ही केली, अजून परत त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी प्रार्थना करण्यासाठी फोन केला होता. मग ते म्हटले, तुमच्या प्रार्थनेची ताकद मला कळाली. तुम्ही प्रार्थना केली आणि जो सावकार आज त्या पुष्कळ लोकांना त्यानं टॉर्चर केलं, पुष्कळ मुलांचं जीवन ज्यानं उद्ध्वस्त केलं, पण ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली त्याच्या दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या सावकाराला सगळं बंद करून फरार व्हावं लागलं. का तर देवानं माझ्या मुलाचा बचाव केला. सिंहाची तोंड बंद करणार देव अजूनही काम करत आहे. देवाचा मार्ग हा मार्ग बरा मार्ग आहे. इथं बरंच होणार आहे. या मार्गाने चालणं म्हणजे प्रार्थनेचं जीवन टिकवून ठेवणं एवढं सोपं नाही आहे. पण तरी त्याच मार्गाने तुम्हाला जावं लागेल. त्याच मार्गामध्ये तुमचं बरं आहे. मग तो काय म्हणतो, तुम्हाला जाता येणार नाही पण मी तुम्हाला हाताला धरून चालेल. असंच लिहिले. काय लिहिले? तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, त्याने तुला नेतो. काय करतो तो? म्हणतो तू नाही जाणार, तुला न्यावंच लागेल मला. लेकराला शाळेत जसं ओढत ओढत न्यावं लागतं ना, देवाला बोलताना बरोबर तो बोलतो, मला माहितीये तुझ्याच्यानं जाववणार नाही. शास्त्रातले ना पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा नेटाने प्रयत्न, पण त्यांच्याच्यानं जावणार. आम्हाला पण चालवत नाही. आम्ही सुद्धा चालता चालता कितीतरी वेळा देवाचा हात सोडून, पण प्रभू बोलतो नाही, चल, फरफटत नाही तो आम्हाला. चल, तुला हे करावंच लागणार आहे. चल, तुला या मार्गाने चालावंच लागणार आहे. चल, तुला प्रार्थना करावीच लागणार आहे. चल, तुला सेवा करावीच लागणार आहे. हा मार्गच आहे. या मार्गाने चाललं. मला पण जड गेलं होतं. मलाही वाटलं बंद करू सेवा, बस खूप झाल्या आता सेवा. कोण असली सेवा करताय? या सेवेमध्ये काहीच नाही. याच्यात फक्त जाणंच, येणं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुळतुळ करणं. म्हटलं बंद, आता काहीतरी वेगळं आपण करू. देवाला माहिती होतं की नाही हा चालू शकत. प्रामाणिकपणे सांगतो, चांगलू शकत नव्हतो. हे फार कठीण आहे, पण हाताला धरलं ना देवानं. मी नाही चाललो, पण देवानं ओढत ओढत चाललो. प्रभूनं कृपा पुरवली. तसं देव तुम्हाला चालवेल. फरफटत पण त्याच्याच मागे जा. शक्ती तुमची कमी पडेल तरी देव शक्ती देईल, तो तुम्हाला ओढेल. आणि लक्षात घ्या, त्याच मार्गानं बरं आहे. जून महिना सुरू झाला ना, बघायचं सगळे नाही सिच्युएशन. लेकरं मागं ओरडत असतात, मला नाही शाळेत जायचं, आणि त्यांच्या आई चाल. मग त्या आई वडिलांना वाटत नाही की लेकरं रडावीत आम्ही, पण त्यांना माहितीये शिकले तर पुढं त्यांचं बरं होईल. मग तुम्ही लेकरू रडतं, अहो तुम्हाला त्याचं रडणं कधी बघवत नाही, पण त्यावेळेस त्याची इच्छा नसताना मग तुम्ही म्हणता का जाऊ द्या ना, नाही शिकत, 2 शेळ्या घेऊन देऊ.
4 म्हशी घेऊन देऊया, असं कधी विचार करता का? तुम्ही तरी प्रयत्न करता, ओढत ओढत नेता. देव तसंच म्हणतो, तुझं बरं करायचं तर मी तुला ओढत ओढत नेईल. हालेलुया. तू कदाचित रडशील, तुला वाटेल हा मार्ग नकोय प्रभू, कठीण मार्ग आहे. अरे पण याच्यात बरं आहे. आमेन. कसं बरं होणार आहे? देवाच्या मार्गाने चालल्यानं बरं. तिसरी गोष्ट वाचूया, 18 वचन. तू माझ्या आज्ञा, तू माझ्या आज्ञा आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास, लक्षपूर्वक ऐकतास, ऐकतास तर बरे होते, बरे होते. मग तुझी शांती. हा, तिसरी गोष्ट, बरं कशाला होणार आहे? तू माझ्या आज्ञा कशा ऐकाव्यात? लक्षपूर्वक ऐक. कशा ऐकावतो? लक्षपूर्वक. नेमकं काय होतं माहिती का? वचन ऐकतो पण आज्ञेकडे दुर्लक्ष करतो. वचन खूप छान आहे, कसं उत्तेजन मिळतं, फार एक्साइट होतो. बऱ्याच लोकांचं आहे, तुमचं वचन म्हणजे आमच्या जीवनातली सगळी निराशा निघून जाते. खूप छान आहे, त्याच्यामध्ये सगळं काहीतरी चांगलं चांगलं असतं. मरायचं नाही पुष्कळचं, आणि मला आनंद पण वाटतो. मरणार होतो पण त्या दिवशीच नेमकं वचन ऐकलं आणि ठरवलं नाही आता देवाचं वचन पाळायचं. मरणाचा विचार टाकून दिला, उभं राहिलो, सगळं ठीक झालं. किती फोन येतात, किती लोकांचं ऐकतो, आणि ते ऐकल्यावर खूप बरं वाटतं की प्रभूचं वचन काम करत आहे. मग ते म्हणतात खूप ऐकायला बरं वाटतं. आणि काही लोक सांगतात आम्ही एक मेसेज दिवसात 6-6 वेळा ऐकतो. का तर बरं वाटतं मेसेज ऐकायला, कारण प्रभू त्याच्यामध्ये काहीतरी बोलतो. पण आता देव काय म्हणतो माहिती का? तू वचन ऐकतो ठीक आहे, पण माझ्या आज्ञेकडे लक्ष दे. काय आज्ञा मी तुला सांगितलेल्या आहेत? प्रत्येक देवाची आज्ञा काळजीपूर्वक, काय प्रभू तुझी इच्छा आहे, काय करायला पाहिजे, कसं बरं होतं ते तुम्हाला सांगतो. इकडचं तिकडचं सांगत नाही, जिवंत साक्षी तुम्हाला सांगतो. एक परिवार आपल्या चर्चमध्ये आला होता, नवरा बायको पुण्यावरून आले होते 2 जण. मग त्यांनी ठरवलं होतं दर रविवारी यायचं, पण त्यांना जमलं नाही. एवढं लांबचा प्रवास, ते म्हटले आम्ही 2 व्हीलरवर येऊ पण येऊ. परंतु मध्ये ते गेले, देवाच्या वचनाने त्यांच्या परिवाराची बांधणी केली, सगळं काही ठीक झालं. एक संदेश त्याने असाच युट्यूबला ऐकला, आणि त्या संदेशामध्ये त्याने ऐकलं आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाला दिला पाहिजे. बाप देव कसं बरं करतं ते सांगतो मी तुम्हाला. त्याने अजूनपर्यंत देत नव्हतो, पण तो ऐकल्याबरोबर आम्ही ठरवलं तुमच्या चर्चला बांधकामाची गरज आहे ना, मग आम्ही या महिन्यापासून आमचा दशांश तुम्हाला देणार. आणि त्याने ठरवलं. ते म्हटले 10,000 पगार येणार होता, पण ठरवल्याबरोबर 16,000 पगार आला. 10,000च्या ऐवजी किती आला? बरं त्याच्यामध्ये हो. त्याला असं वाटलं की आता मी 1,600 देणार आहे, 1,000 रुपये देणार आहे, म्हणजे नुकसान किती होणार होतं? 1,000चं. पण वाढला किती? 6,000 वाढला, म्हणजे 5,000चा फायदा झाला का नाही? कधी कळतच नाही आम्हाला. असं मला वाटतं की आमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. काय आम्ही 1,000 दिले, देव म्हणतो 1,000 देण्यासाठी दशांश ना मागितला, तुला 6,000 देण्यासाठी दशांश दे म्हटलेले. 6,000 बरं होतं त्याच्यामध्ये. हे बरं करण्यासाठी देवाची आज्ञा आहे. कोणती आज्ञा? 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर त्याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे कशासाठी पाळ? 7 दिवस आरामात जीवन जगावं. दवाखान्यात नाही पडावं, पैसा तिथं नाही खर्च करावा, घरामध्ये आजार पण नसावं. यायचं चर्च मध्ये बसायचं, हात वर करायचे खाली करायचे, अहो एक्झरसाइज पण सगळं काही, व्यायाम सगळं, नाचून गाऊन घामी घोम होऊन, वजन कमी, सगळं कमी, हाडं मजबूत, एकदम फ्रेश फाईन पिट. मग डॉक्टरकडे जायचं, जरा हात लांब करा, वर करा, खाली बसा. इथं या, उड्या मारा ना, इथं येऊन उड्या मारा. परमेश्वराच्या घरामध्ये असणारा आनंद, आज्ञेचं पालन कर, तुझं बरं होईल. कुठलं आलं संधिवात, अमकं तमकं सगळं गो. आज्ञा सांगतो हात वर कर. परमेश्वराच्या घरात उभं राहणाऱ्यांची केवढी धन्यता. राहा उभं म्हटलं की उभं राहायचं. टाळ्या वाजवा, जल्लोष करा, ओरडा. कशाला सांगावं लागतं? तुमचं तुम्ही ओरडा, तुमचं तुम्ही नाचा. आपोआप देव तुम्हाला आरोग्य देईल. साध्या गोष्टी. परमेश्वर म्हणतो बरं करण्यासाठी माझ्या आज्ञेकडे लक्ष पुरव. बाकी काही नाही करायचं, बरं होतं आपोआप तुमचं. आपोआप बरं होतं. बरं व्हायचंय का तुम्हाला? बरं होण्यासाठी देवाच्या आज्ञेकडे लक्ष लावा. परत वाचा. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकताच तर बरे होते. तर काय होतं? बरे होते. कशाला बरं होणार आहे? आज्ञा लक्षपूर्वक. देवाचं वचन
काळजीपूर्वक ऐकलं, आज्ञेकडे लक्ष लावलं. बरेच लोक पालकाला विचारतात, पालक साहेब एवढी प्रार्थना करतो. एकाने मला फोन केला, खूप बोलत होत्या सिस्टर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं बोला. मी एवढी प्रार्थना करते, एवढे उपवास करते, तर मी जे ठरवते त्याच्या वेगळंच होतं. कसं काय? आणि मी 15 वर्ष झालं प्रार्थना करते, सगळा वेगळाच अनुभव मला येतो. मी प्रार्थनेतली बाई आहे, मी सेवा करते, मी सेवेतली बाई आहे. सगळं ऐकून घेतलं. आता मी सांगतो ते ऐका. मला तुमच्या प्रार्थना सांगू नका, तुम्ही काय सेवा करता हे सांगू नका. मी सांगतो ते ऐका. प्रार्थना करणारे लोक आपल्या जीवनाकडे पाहत नाही, ते देवाच्या आज्ञेकडे पाहत असतात. का? कारण देवाची आज्ञा मला सगळ्यात प्रिय असं देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि लक्षात घ्या, देवाच्या वचनात काय सांगितलं माहिती का? देवाला त्याच्या आज्ञा सगळ्यात जास्त प्रिय. यज्ञापेक्षा सुद्धा आज्ञा पालन श्रेष्ठ. हे तुम्ही यज्ञ केलाय, कोणता? उपवास केला, अमक केलं, सेवा, हा यज्ञ आहे. ते सगळं बंद करा, आज्ञा पालन करा. एकदा तुम्ही आज्ञा पालन केलं की आपोआप तुमचं बरं होतं. लक्षात ठेवा, देव तो देव आहे, तो तुमच्याकडे बारकाईनं पाहत असतो. कशा पद्धतीची तुमची धारणा आहे, काय तुमची भावना आहे, देवाविषयी जर तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना स्ट्रॉंग असतील ना, काय झालं कोराच्या पुत्रासारखं, जास्त पृथ्वीवरती पलती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. वेदीच्या शृंगाला, या वेदीजवळ जर काय असेल तर त्याच्यामध्ये 10 आज्ञा दगडी पाट्या आहेत. त्या दगडी पाट्यांना पकडून या तुझ्या आज्ञात, काय झालं तरी या तुझ्या आज्ञा मी सोडणार नाही. मग तुमचं बरं होणार, आपोआप आपोआप तुमचं बरं होणार आहे. 11 दिवसाच्या प्रवासासाठी 40 वर्ष प्रभूनं त्यांना चालवलं. 40 वर्ष चालवलं बरं का. 40 वर्ष चालवलं माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 40 दिवस देवानं मोशेला डोंगरावरती सगळ्या आज्ञा लिहायला सांगितल्या, हे लिहून ठेव. आणि खाली आल्यावर यांनी त्या आज्ञा मोडायला सुरुवात केली. देव म्हटलं ठीक आहे, त्याचे 40 वर्ष डोंगरावर घालवले ना, तुमचे 40 वर्ष मी अरण्यामध्ये घालवतो. ऐका, देवाच्या आज्ञेकडे ज्या दिवशी तुम्ही दुर्लक्ष कराल, तुम्हाला अरण्याचा म्हणजे सगळ्या वैराण प्रदेशाचा अनुभव येणार आहे. देवाच्या आज्ञेकडे जोपर्यंत तुम्ही लक्ष लावत नाही, तोपर्यंत तुमचं कधीच बरं होणार नाही. कोणी नाही तुमचं बरं करू शकणार. किती मोठा सेवक आला, त्यानं तुमच्या डोक्यावर हात ठेवली आणि तुम्ही किती मोठं डोनेशन त्या सेवकाला दिलं तरी तुमचं बरं होणार नाही. पण एक छोटीशी देवाची आज्ञा तुम्ही पाळली तर देव तुमचं बरं करेल. देव तुमचं बरं करेल. दान धर्म केला, लोकांना जीव घातलं, हे आमची धार्मिकता आहे. आम्ही वाटतं की नाही, त्या लोकांना त्यांचा आत्मा थंड करा. त्यांचा आत्मा थंड, तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांचा आत्मा? उलट ते त्यांचा आत्मा जाताना तुम्ही किती मीठ घातलं, किती तेल घातलं याची बडबड करून गेलेलं आहे. तुम्ही भिकाऱ्याला बघा, एवढी कडक भाकरी देता का? त्याला देऊन द्यायचं आपण, आणि तो म्हणतो एवढी कडक भाकरी. कुठं गेलो की परवा आपण? बारामती, पुण्याला नाही, बारामतीला गेलो की पुण्यालाच बरोबर. मग तिथं आम्हाला काहीतरी घ्यायचं म्हणून त्या कॅम्पामध्ये तिथं थांबलो. एक भिकारी बाईच होती का? हा, बाई आली ती, आणि तिने इतका दरवाजा वाजून हैराण केलं. मग आपला शारून खाली उतरला, तिला 1 रुपया दिला, फेकून दिला. 10 रुपये देत असेल तर घेते म्हटले. हा, 1 रुपया. मग त्या निलूला विचारलं, तो म्हटलं इथले भिकारी असेच आहेत, तिथले माजूर आहेत म्हटलं, त्यांना 1 रुपया चालत नाही. ते 10 रुपयाच्या वर नोट. भिकाऱ्याची सुद्धा अवकाश झाली. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही लोकांचं बरं करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये बरं होईल. नाही, देवाची आज्ञा पालन कराल तरच बरं होणार आहे. मग तुम्ही लोकांना दान धर्म द्या, त्यांना जीव खाऊ घाला, याच्यात बरं होणार नाही. काही लोकांना असं वाटतं नाही, घरात शांती यायला पाहिजे, बिझनेस मध्ये चांगलं सक्सेस यायला पाहिजे, आमच्या घरामध्ये असणारं सैतानाचं काम नष्ट व्हायला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? अमक्याला जेवायला घाला, तमक्याला नाही. हो, व्यर्थ तुमचा पैसा गेला. बायबल उघडा, त्याच्या आज्ञा शिका. हाच तुमच्या जीवनातला टर्निंग पॉइंट आहे. हा तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण आहे. इथून तुमचं बरं व्हायला सुरुवात होतं. त्याच्या आज्ञेचं पालन केल्यानं बरं होतं. पुढे वाचूया 18 वचन. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकताच तर बरे होते. बरं होतं. मग तुझी शांती नदीसारखी. कधी हो?
आज्ञा लक्षपूर्वक ऐकतात. सगळ्याला शांतीची गरज आहे. शांती म्हणजे स्वस्थता बरं का. सगळ्याला शांतीची गरज आहे आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला शांतीच आवश्यक आहे. शांती नाही म्हणून तुम्ही आला बरं का चर्चमध्ये. शांती असते तर सगळे घरामध्ये निवांत बसले असते, जेवण खावण करत. काहींच्या आता 2-3 झोपा झाल्या असत्या नाही का. सर्व घरामध्ये ठीक आहे, आरोग्य आहे, लेकरं ताटा मेजाभोवती बसलेले आहेत, गप्पा मारत नाही, मम्मी डॅडी एकदम छान आहे. पण लेकरं बाहेर व्यसनात अडकलेली आहेत, कुटुंबामध्ये समस्या आहेत, कोणीतरी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे, घरामध्ये बरकत नाहीये, कुणाचं लग्न जमत नाही, लग्न झालं तर लेकरं होत नाही, अनेक समस्या आहेत. त्याच्यानं शांती तुटून गेलेली आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का, आता प्रत्येकाला शांती. बरं ती नुसती शांती नाही, कसली शांती आहे मग तुझी शांती नदी सारखी. कसली हो? नदी सारखी. नदी सारखी म्हणजे सतत वाहणारी शांती बरं का. प्रभूने डबक्यासारखी शांती नाही सांगितली. म्हणजे एक प्रश्न मिळाला मी शांत झालो. आम्ही म्हणतो नाही झालं एकदाच लग्न झालं, शांत झालं बघा. पळालो, मुलगी बघितली, मुलासाठी मुलगी बघितली आणि एवढं बसतं सांगताना लग्नात चर्चा आहे का. हो एवढी सुंदर मुलगी कुठं मिळाली. अहो किती फिरलो. हो नक्षत्रासारखे बघा, नक्षत्र 1 महिन्यानं नाही, नक्षत्राची अंगठी तुमच्या हातात घालायला लागली ना ग्रह शांतीसाठी. नक्षत्रासारखी मुलगी आणली शोधून. मग दुसरे लोक असतात, काय सुंदर जावई हो, लाखात एक. जरा थांबा, आता तुम्ही शांत आहे, तुमची शांती नंतर भंग होणार आहे. जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमची शांती एका वस्तूपुरती, त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याकडे प्रश्न, पुन्हा तुमच्याकडे समस्या येणार आहेत. पण तो म्हणतो तू जर माझ्या आज्ञेकडे लक्ष लावशील तर सातत्यपूर्ण शांती मी तुझ्याकडे देईल. म्हणजे तुझ्याकडे नवीन प्रश्न आला तरी त्या प्रश्नाला शांत करण्याची ताकद माझ्याकडे असेल. येते का लक्षात. कॉन्स्टंट पीस प्रश्न असणारच आहे. तुला वाटतं एका विशिष्ट प्रश्नामुळे माझ्याकडची शांती निघून गेलेली आहे, पण तो प्रश्न आणि तुम्हाला वाटतं संपला तो प्रश्न नाही. एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देऊन जात असतो. लक्षात ठेवा. एक प्रश्न सुटतो ना तर सुटलेला प्रश्न, मी तर म्हणतो हा प्रश्न दुसरं तिसरं काय नसून कोरोना आहे. याचा बरा झाला पण त्याच्यात शिरला. संपर्कात आल्यावर होतो का नाही, हा बरा झाला याच्यात घुसला, तो बरा झाला त्यानं 10 जण पॉझिटिव्ह करून टाकले. हे असं आहे घरामधली शांती, जीवनातली शांती. परंतु जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, त्याच्या वचनाकडे लक्ष पुरवता. ऐका, अनुवादाच्या पुस्तकात तो म्हटला त्यानं भली मोठी लिस्ट देऊन टाकलेली आहे. तो नगरात शापित, देशामध्ये शापित, शेतीवाडीमध्ये शापित, तुझी गोरढोरं शापित, तुझं शरीर शापित, सगळीकडे तुझ्याकडे शाप असतील. पण जर तू परमेश्वराच्या आज्ञा मनपूर्वक पाळशील तर यातली एकही पिढा तुझ्याकडे येणार नाही. तुझी लेकरं, तुझी काठवत, तुझी पराग, तुझी शेतीवाडी, तुझी गुरढोरं, त्याची वस्स, त्याला सगळ्याची लिस्ट देऊन टाकलेली आहे. कशानं तुझी शांती तुटणार आहे. कोणती गोष्ट अशी की ज्याच्यानं तुझ्या अंतःकरणातली पीस निघून जाणार आहे, शांती निघून जाणार आहे. पण तोडला सातत्यपूर्ण शांती, नदीसारखी शांती. नदीसारखी शांती जर तुमच्यामध्ये यायला पाहिजे, म्हणजे तुमचं बरं व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला देवाची आज्ञा शिकवा. सगळ्यांचं बरं व्हायला पाहिजे. आम्ही तो बरं व्हायला पाहिजे, काही करू नका, आज्ञा देवाच्या शिकवा. तुम्ही शिकला ठीक आहे, तुम्ही पालन करता ठीक आहे. तुमचा व्यापार, तुमचा बिझनेस आहे ना, या बिझनेसला पण देवाची आज्ञा शिकवा बरं का. बिझनेसला पण शिकवावं लागते देवाची आज्ञा. इधर का उधर, उधर का इधर नाही चलता. एक दिवस ते सगळं जातं. खोट तागडी ठेवायचंच नाही. 19-20 व्यापार करताना मग देवाच्या आज्ञा तुमच्या व्यापारात आल्या पाहिजे. माप पण खरं असलं पाहिजे. फसवणूक नाही व्हायला पाहिजे आपल्या व्यापारामध्ये. हा तुमचं, तुम्हाला वाटतं नाही आता नुकसान होणार नाही हो. देवाच्या लोकांचं नुकसान कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. तो तुमची भरपाई करणारा देव आहे. तुमच्या नोकरीला शिकवा, तुमच्या लेकरांना शिकवा, तुमच्या घराला पण शिकवा.
ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला पण शिकवायचं बरं का. मग बरेच लोक सांगतात, पाळक साहेब जरा आमच्या घरात या. आज एकानेच मेसेज केला होता, जरा येऊन जाऊ आमच्या घरात, लई सैतान काम करायला लागलाय. जसं तो त्यांचा भाडे करून मी गुंड आहे त्याला बाहेर काढायला, सुपारी घ्या याला बाहेर काढा. तसं नाही निघणार तो. त्याला माहिती आहे हे लोक देवाची आज्ञा पाळत नाही, यांच्या घरात कधी प्रार्थनाच होत नाही. घुसला कसं काय तो? प्रॉब्लेम हा की घुसला कसं काय हा तुम्हाला. तुम्ही घरामध्ये असताना तो कसं काय घुसला? जर तिथं येशू असेल तर तो कशाला राहील? मग तुम्ही त्याला जागा दिली ना. घराला शिकवायला पाहिजे होतं ना. कोपऱ्यात प्रत्येकाने प्रार्थना केली पाहिजे होती घरामध्ये. घरातल्या कोपऱ्यात प्रार्थना नाही, मग तिथं तो काम करणार आहे. मग तुमच्या घराचं बरं करायचं आहे, कसं बरं होणार आहे? घराच्या कोपऱ्याला शिकवायचं, प्रार्थनेची जागा आहे, इथं प्रार्थनाच व्हायला पाहिजे. आज घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन बसलेले आहेत, एकमेकाचं दिसू नये. याचं चॅटिंग त्याला दिसू नये, त्याचं चॅटिंग याला दिसू नये. कशी शांती घरामध्ये राहणार आहे? शांतीच भंग पावणार आहे. पण ज्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात माणसं प्रार्थनेला बसतील ना, त्यास आपोआप ते घर नदीसारखी शांती त्यांच्यामध्ये असणार आहे. नदीसारखी शांती. हा सगळ्यात मोठी समस्या ती आहे. एका घरात गेल्यावर त्या ठिकाणामध्ये सगळं उपदेश वगैरे करून आले, मग त्या घरामध्ये त्या जरा सांगावं यांना. म्हणलं काय दिवस रात्र मोबाईल घेऊन बसते, दिवस रात्र कोपऱ्यामध्ये. ते हसायला लागले. आता मी काय बोलावं म्हटलं, यांच्या घरामध्ये मी भांडण लावून गेल्यासारखं. समस्या तीच आहे, प्रार्थना नाहीत घरामध्ये. घराला ते शिकवलं पाहिजे. काय शिकवलं पाहिजे? प्रभूची आज्ञेचं पालन करा. ऐका, काय घराला शिकवायचं माहिती का? रविवारी घर बंद असलं पाहिजे. जोरात आमेन म्हणा. नाही तर आम्ही म्हणतो तुम्ही बसा, आम्ही जाऊन येतो. येताना घेऊन येतो शिरा थोडासा, तिथून दिला पाळक साहेबांनी तर तुम्हाला देतो शिरा. इथं नाही तीर्थप्रसाद आपल्याला ठेवताच येत नाही. बरं झालं ठेवला नाही, नाही का? नाही तर लई मजा आली असते आपल्या लोकांची. पण देव आपला लई हुशार आहे. मोशीची काठी पण कुठं गायब झाली, बरं झालं. नाही तर ती पण काठी आपली नाचली असती कुठं तरी. दगडी पाट्या पण गायब करून टाकल्या त्यांना, दाखवल्याच नाहीत लोकांना. आणि त्याच्यापेक्षा येशूचं गाढव गेलं, बरं झालं. नाही तर त्याही गाढवाला सुद्धा लोकांनी देव मानून मोकळं केलं असतं. सगळं नष्ट केलं त्यानं, नाही ठेवलं. कारण त्याला माहिती आहे, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील मी त्यांच्यामध्ये आहे. हे घराला शिकवलं पाहिजे. मग येशू काय म्हणतो? तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा. कोणाच्या मागे तुम्हाला जायचे तुम्ही जा. मी आणि माझं घराणं तर फक्त परमेश्वराची सेवा करेल. हे घराला त्यानं शिकवलं. घराशी तो बोलला. नानी आपल्या घराशी बोलू शकली नाही म्हणून नानीचं एक एक करून सगळं गेलं. नवरा पण गेला, मुलं पण गेले, आणि शेवटी सुनांना पण ती नाही आवरू शकली. सुनांना म्हणती जाता तुम्ही तुमच्या नवऱ्यांकडं. अहो रुथ खंबीर होती म्हणून ती म्हटली नाही, तुमचा देश तो माझा देश, तुमचा देव तो माझा देव. आता मी तुमच्या बरोबर येणार. परिणाम काय झाला? ती तिच्या जीवनाला स्वतःला तिने शिकवलं. काय शिकवलं? तुमचा देव तो माझा देव. आणि नामीचं, रुथचं बरं झालं, नामीचं नाही. नामी रुथला आणणारी आहे, पण रुथनं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. नामी पुस्तकाच्या कोपऱ्यात राहिली, पण रुथ मात्र पुस्तकाच्या नावानं अस्तित्वात राहिली. हे आत्मिक जीवन आहे. बरं व्हायला पाहिजे तर देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, पाचवी गोष्ट वाचूया. 48वा अध्याय 18 वचन. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते. मग तुझी शांती नदीसारखी तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी. कसली हो? समुद्राच्या लाटा. आता तो म्हटला जर तुझं आता मी कसं बरं करणार आहे? तुझं बरं करत असताना तू माझ्या आज्ञेमध्ये रमला. आज्ञेमध्ये रमल्याबरोबर मी काय केलं की तुझ्या घरामध्ये सातत्यपूर्ण शांती, म्हणजे नदीसारखी शांती. ऐका, सातत्यपूर्ण शांती. बरं कसं देव करतो? लग्न झालं तुमचं, लग्नापासूनच सुरुवात करू. आता एदेन बागच लग्नाने सुरुवात झाली नाही का? आई बाप कोणी नव्हतं, मिस्टर आणि मिसेस दोघ जण त्या ठिकाणी होतोय. मग तो म्हटलं ठीक आहे, आता तुमचं लग्न झालं. तिथून शांतीला सुरुवात. चांगला पती, चांगली पत्नी, पहिला स्पॉट.
तुम्हाला धार्मिकतेमध्ये वाढायचं तर एक चांगली पत्नी पाहिजे, एक चांगला पती पाहिजे. ही दोघं जर धार्मिक असतील ना तर प्रॉब्लेम जीवनात कुठंच येत नाही. मग इथं देवानं तुमचं पहिला पॉईंट तुमचा सॉल्व्ह केला. तुम्हाला चांगली पत्नी, चांगली पती, दोघं पण चर्चमध्ये येतात, दोघं पण उपासना करत आहे, आराधना करत आहे, सेवेमध्ये, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. आता दुसरी गोष्ट, तुमची शांती कशाने तुटणार? लेकरू. पण तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या, तुम्ही देवाच्या मंदिरात सातत्यपूर्ण आला. जसं मी पाहतो, हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात होती लेकरू नसताना पण तिने देवाची आज्ञा पाळली. आता इकडं तिची शांती तुटत चाललेली. नवरात्रीला देतो, ती म्हटली नाही, मला देवापासून लेकरू पाहिजे. देवानं तिची भेट घेतली, नुसतं तिला लेकरू दिलं नाही तर तिला शमूवेल दिला. इथे का लक्षात तुम्हाला? शमूवेल म्हणजे सातत्यपूर्ण शांतीवर का? कसली शांती? हा एक शास्त्र असणार आहे आणि नुसतं त्या असणाऱ्या त्या परिवाराला किंवा मंडळीला नव्हे तर इस्रायल लोकांसाठी तो आशीर्वाद असणार आहे. इतकी मोठी शांती, इतका मोठा आशीर्वाद त्यांना मिळाला. इकडे आम्ही पाहतो, जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात जाता ही शांती. मग लेकरू झालं, लेकराला आशीर्वादित केलं, शिक्षण त्याला देवानं दिलं, तिथं तुम्हाला शांती दिसेल. मोठं झालं, त्याला चांगली नोकरी देवानं दिली, पुन्हा त्याच्या लग्नाचा प्रश्न ते पण त्यानं दिलं, त्या घराचा प्रश्न ते पण त्यांना दिलं. सगळं काही तुमच्या जीवनात पाहिलं तर सगळं पॉझिटिव्ह, सगळंच बरं झालं ना. आता तुमच्याकडे प्रश्न आहेत तरी कुठं? बरं तर देवानं करून टाकलं. कशामुळं? फक्त देवाची आज्ञा पालन केलं. किती सोपं आहे, एकच देवाची आज्ञा पालन करायचं. आता त्याच्या पलीकडे जाऊन देवाला माहितीये, समजा मी सगळं यांना दिलं, एदेन बाग पण देवाने दिलीच की, कुठं प्रश्न होते तिथं? प्रॉब्लेम काय? सगळं देऊन माणूस पुढं करणार काय? सगळं दिलं त्याला. फार छान पत्नी आहे, ब्रदर दिसत नाही चर्चमध्ये, असतो ना घरी बायको बरोबर. कसं आहे कुटुंब? छान आहे, लेकरं बाळा सगळं आहे, चर्चला दिसत नाही, असतं ना लेकरांवर खेळत. प्रभू त्या शांती संबंधानं काय बोलतो? त्याच्यानंतर मी तुझी धार्मिकता लाटांसारखी करेल. ऐका, ज्या दिवशी परमेश्वर तुमचं बरं करत असल्याचं चिन्ह काय? ऐका, पत्नी, लेकरं, घर, नोकरी हे तुमचं बरं असल्याचं चिन्ह नाही. मी बरं संबंधाने सांगत आहे, देव तुमचं बरं करतो. कसं बरं झालं? त्याच्यानंतर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सगळं लेकरं झालं, लेकरांचं लग्न झालं, त्यांना लेकरं झाली, घर झालं, हे सगळं बरं झालं. पण आता देवाच्या दृष्टिकोनात मग बरं काय? तो म्हटला, मी तुझी धार्मिकता लाटांसारखी करेल. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर तुमची धार्मिकता वाढत जाती, कमी नाही होत. लाट कशी उसळते ना तशी तुमची धार्मिकता उसळी मारते. सगळं मिळाल्यावर घरामध्ये बसणं, सगळं मिळाल्यावर देवाच्या मंदिरापासून दूर राहणं, सगळं मिळाल्यावरती देवाच्या घराला दुय्यम स्थान देणं, प्रार्थनेला दुय्यम स्थान देणं, देवाच्या संगतीला, वचनाला, आज्ञेला दुय्यम स्थान देणं, म्हणजे तुम्ही काहीतरी गमावलेलं आहे, तुमचं बरं झालेलं नाही. देवाच्या वचनात काय लिहिलं माहितीये का? मनुष्यानं सारं जग मिळवलं, नाश म्हणजे बरं काय? मग मिळवलं जग. आता बायबल किती सुंदर आहे. सगळं जग तुम्ही मिळवलं पण तुमचं बरंच नाही झालं ना. का नाही बरं झालं? आत्म्याचा नाश केला. आत्म्याचा नाश का झाला? धार्मिकता उसळी मारायला पाहिजे तर धार्मिकता पडून गेली खाली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कधी सुद्धा आपले आशीर्वाद वस्तूमध्ये मोजू नका. आशीर्वाद मोजायचं तर धार्मिकतेमध्ये मोजा. धार्मिकता, पूर्वी तुम्ही किती धार्मिक होता, आता तुम्ही किती धार्मिक झालेला आहात. तुमचं आत्मिक जीवन, तुमचं धार्मिक जीवन ह्याच्यामधला जो बदल, तुमची धार्मिकता पहिल्यापेक्षा जास्त उसळी मारते. उसळी मारली पाहिजे धार्मिक. काय सुंदर आहे धार्मिकता, लाटांसारखी झाली. समुद्राच्या काठावर गेल्यावर मी तर म्हणतो धार्मिकता सुनामी सारखी असली पाहिजे. हालेलुया. सुनामी कळतं का? मोठे मोठे उद्ध्वस्त करून टाकतात, तसले धार्मिक वाचले पाहिजे. तुझी धार्मिकता लाटांसारखी देवाचा चांगुलपण अनुभवत असल्यानं आता आम्ही लाटांसारखं धार्मिक बनलं पाहिजे. देवाचं चांगुलपण आम्ही पाहिलं.
लक्षात ठेवा. सगळं देवाचं चांगुल पण तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि अजून मी तुम्हाला सांगतो, काही तुमच्या जीवनात बरं नसेल, मी 100% सांगतो, येणाऱ्या दिवसात तुमचं सगळंच बरं असणार आहे. सगळं बरं का, सगळं, सगळ्या दृष्टिकोनातनं. कारण मी ज्याची सेवा करतो तो मेलेला देव नाही, जिवंत पॉवरफुल देव आहे. आमेन. परवा कुणीतरी मला त्यांनी सांगितलं, पाळक साहेब तुमची प्रार्थना तुम्हाला सकाळी टाकलं, रात्री टाकलं, सकाळी चेक केलं तर देव उत्तर देतो, एवढा फास्ट कस काय देव प्रार्थना ऐकतो? अहो, देव फास्ट काम करतो. आमेन. म्हणून मी त्याच्या बेसवर तुम्हाला सांगतो, फास्ट तुमच्या जीवनात आशीर्वाद येणार आहेत, पण घेऊन घरी बसू नका बरं का. हालेलुया. वाढा, धार्मिक वाढा. शेवटची गोष्ट वाचूया, 19 वचन. तुझा वंश रेती इतका तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणान इतकं असतं. त्याचं नाव माझ्या समोरून उच्छेद पावले नसते. उच्छेद बरं झालं म्हणजे तुमचं नाव देवाच्या समोर असतं. आमेन. आमेन म्हणाल का? आमेन. म्हणजे देव तुमचं नाव घेत असतो तिथं बरं का. देव सारखं नाव घेत असतो. मनोज कुठे, मनोज कुठे, तुमचं नाव नाही घेत मीच, कारण मला 12 महिने तर थांबावं लागतं ना. तुम्ही एखादी सुट्टी मारू शकता, मी कशाला मारतोय? मला मारावंच नाही. मीटिंगला गेलं तर मी मारतो, पण शास्त्र काय सांगतं माहिती का? देव ज्याचं बरं करतो, ऐका, फार सुंदर आहे. ज्याला बरं या शब्दाचा अर्थ कळाला ना, त्याला कळतं की किती माझं बरं आहे. अहो, जगामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत. बायबल काय सांगतं माहिती का? पित्यानं आकर्षित केल्या वाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही. पुष्कळ लोकांना वाटतं की देवानं मला बोलव, देवाने त्याला बोलवलंच नाही, पण तुम्हाला नाव घेऊन चर्च मध्ये बोलवलं. तुमचं बरं झालंय. आमेन. सोलापूरमध्ये इतके मोठे कारखानदार, बिझनेसमन, एवढे 5 स्टार हॉटेलचे मालक आहेत, त्यांचं पण देवानं नाव घेतलं नाही. हालेलुया. आम्ही म्हणतो नाही आमच्या ओळखीचे नगरसेवक आहे, कोणी म्हणतं माझ्या ओळखीचा आमदार आहे, कोणी म्हणतं माझा खासदार आहे, कोणी म्हणतं पंतप्रधान आहे. माझा ओळखीचा माझा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप, आणि त्याला माझ्या नावाची ओळख आहे, तो माझं नाव घेतो. माझं बरं झालं सगळ्यात. हालेलुया. 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 अहो, बरं तुमचं काय माहिती का? तो तुमचं नाव त्याच्या काय वाचत आहे. तुझा वंश रेती इतका तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणान इतके असते. त्याचं नाव माझ्या समोरून उच्छेद पावले नसते. अरे, तुझं नाव माझ्या समोरून जातच नाही. कोणासमोरून? देवासमोर. दिवस रात्र देव माझ्या नावाचा जप करतो मी, असं म्हणेल. दिवस रात्र देव विचारतो, मनोज 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 मनोज. इतका मोठा देव माझं नाव घेतो, माझं किती बरं आहे. आता ऐका, देव एखाद्या व्यक्तीचं नाव सातत्यानं घेत असतो. विचार करा, देवाला रोज काही ना काहीतरी द्यायचं असतं. तो त्याची मुठ उघडतो, त्याची दया नवीन. रोज काय होती? नवीन. आता देवाला रोज नवीन काहीतरी द्यायचं असतं. मग नाव पहिलं कुणाचं येईल? तुमचं नको येऊ द्या, माझं. कुणाचं नाव येतं? म्हणा की माझं. तुम्ही एवढे घाबरले, तुम्हाला तुम्ही तुमचं म्हणा. हो, मी माझं खंबीर आहे. कोणाचं नाव? माझं. माझं बरं झालं का? रोज रात्रंदिवस देव माझंच नाव लिहून ठेवतो. काही लोक नाही का तिथं किती वेळा जप करतात, ते लिहून ठेवतात. 1000, 2000, 3000, 4000. काही होत नाही बरं का जप करून. देवाची आज्ञा पालन केल्यावर देव रोज तुमचं नाव लिहायला असतं. तुमच्या त्याचं नावच मिटून जाऊ शकत नाही. याच्यानं तुमचं बरं होतं. लक्षात घ्या, तुमचं बरं होण्यासाठी दुसरा तिसरा मार्गच तुम्हाला तपासायचा नाही. त्याच्या समोर जायचं, त्याला म्हणायचं प्रभू तार तर नाही तर. सगळ्यात भारी ती बायको असते बरं का. नवरा बायकोचं भांडण होतं आणि मग भांडण झाल्यावर नवरा म्हणतो जाता तुला घटस्फोट देतो. ती घरात घुसती, घाल माझ्या डोक्यात दगड, टाक मला मारून, मी आता घर सोडत नाही. नवरा गपचूप तिला घरात घेतो, बस बाई, माझ्या डोक्याला फार मोठा ताप होईल. असंच देवासमोर जायचं. प्रभूजी चुकलो, वाट भटकलो, पण तुझ्या समोर येणार आहे. पण जेव्हा तुम्ही देवासमोर जाता, ऐका, अंत करताना उधळ्या पुत्र सगळं उधळून आला. बापाच्या घरात परत आल्यावर
बाप त्याच्या संबंधानं म्हणतो, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला, माझा हरवला तो परत आला. त्यानं त्याला तो म्हटला मला चाकर म्हणून घ्या. तो म्हटला चाकर नाही, माझा हरवलेला मुलगा आहे तो. त्यानं त्याला पुन्हा मुलाचा दर्जा दिला. आज रात्री बरं होण्यासाठी आपण देवासमोर येऊया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे बंद करू. ज्यांना प्रार्थना करायची त्यांना पुढे रांगा करू नका. विश्वास ठेवा.